नमस्कार मित्रांनो, मी वीरभद्र मिरेवाड. कोरोना काळात मुलांसाठी कविता या उपक्रमाचा आजचा आपला 23वा भाग. या भागाचे बालकवी तथा माझ्यातला कवी मरत चाललाय या गाजलेल्या काव्यसंग्रहाचे धनी इरफान शेख चंद्रपूर. कविवारी लक्ष्मीकांत तांबोळी सर एके ठिकाणी असं म्हणतात, दिवस असे अंगावर आलेले आहेत, सगळ्यांचेच हात उगारलेले. कुठेही जा नुसती मारझोड, कुठेही पहा केवळ मोडतोड, आणि केव्हाही कशानेही सदैव झोपमोड. अशावेळी अंतस्थ शब्दोदय पाहायचा असतो. द्यायचे जर काही मला असा एक दे शब्द, नाद ऐकून त्याचा समुद्र व्हावा स्तब्ध. असा एक शब्ददान मागणारा व अस्वस्थ वर्तमानाची नोंद सतत घेणारा कवी म्हणजे इरफान शेख. इरफान सरांना माझ्यातला कवी मरत चाललाय या एकाच काव्यसंग्रहाला मुस्लिम मराठी साहित्य महामंडळ, जनसाहित्य, आपटे वाचन मंदिर, कवी माधवानुज, देवानंद गोरडे यासह 17 पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे कोवळे पाषाण, वेदनांच्या खोलीत, मुक्तछंद हे काव्यसंग्रही आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्वच दिवाळी अंकातून, त्रैमासिकामधून, मासिकामधून लेखन केलं आहे. कमी वयात गोंडवाना विद्यापीठात त्यांच्या कविता पदवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलन, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, विचारकृती साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन यासह राज्यस्तरीय सर्व संमेलनात त्यांनी काव्यवाचन व सूत्रसंचालन केलं आहे. ज्याचे जगी कोणी नाही त्याने माझ्या घरी यावे, ज्याचे जगी कोणी नाही त्याने माझ्या घरी यावे, माझ्या छपराखाली दुःख सारे विसरावे, माझ्या ज्योतीच्या तेजाने त्याने पेटवावा दिवा, त्याच्या जाण्याचा मार्ग रेखी व सुंदर दिसावा. हा भाव मनी बाळगून काव्यलेखन करणारा कवी इरफान सर यांच्या कवितेने मुले ऊर्जावान होतील ही अपेक्षा. नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज मी तुमच्यासाठी 2 कविता घेऊन आलेलो आहे. खरं म्हणजे मी काही बालकविता लेखन केलेलं नाही आहे, पण मी शाळेत शिकत असताना माझ्या वयाच्या मुलांच्या कविता वाचून आणि ऐकून माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी एक छोटासा बालकविता संग्रह काढलेला होता. नंतरच्या काळात मी बालकविता केलेल्या नाही, परंतु ज्यांच्या आवाजात गोडवा आहे असे सूत्रसंवादक, निवेदक, कवी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझे मित्र वीरभद्र मिरेवाड यांच्या आग्रहाखातर मला पुन्हा नव्याने 2 कविता कराव्या लागल्या. आणि खरं तर मी मिरेवाड सरांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी एक वेगळा उपक्रम या लॉकडाऊनच्या काळात लहान मुलांसाठी आणलेला आहे. खरं तर मोठ्यांसाठी आम्ही इतक्या कविता करतो आहे आणि सतत कार्यक्रम करतो आहे, पण लहान मुलांची मानसिकता लक्षात घेऊन लहान मुलांसाठी काहीतरी करावं म्हणून वीरभद्र मिरेवाड यांची जी तगमग आणि तळमळ आहे ती अतिशय अनुकरणीय आहे आणि प्रशंसनीय तर आहेच आहे. तर मित्र हो, मी एक कविता जी सादर करतो आहे, पहिली कविता ती 1ल्या वर्गापासून ते 6व्या वर्गापर्यंतच्या मुलांसाठी आहे. आणि मी दुसरी जी कविता सादर करणार ती 7व्या वर्गापासून ते 10व्या वर्गापर्यंतच्या मुलांसाठी आहे. पहिली कविता मी सादर करतो खास माझ्या छोट्या दोस्तांसाठी. कवितेचं शीर्षक नाही आहे, पण ती कविता बघा. हातावरती फुल पाखरू, हातावरती फुल पाखरू. बसते ना आपल्या हातावर कधी अचानक येऊन. हातावरती फुल पाखरू, कसे सावरू कसे सावरू, झाडावरती खारू ताई. हातावरती फुल पाखरू, कसे सावरू कसे सावरू, झाडावरती खारू ताई. तिला कशाची इतकी घाई. कशी तुरुतुरू पडते की नाही खारुताई. हातावरती फुल पाखरू, कसे सावरू कसे सावरू, झाडावरती खारू ताई. तिला कशाची इतकी घाई. सुरू 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 वारा येतो, सुरू 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 वारा येतो, आभाळाचे गाणे गातो. ढगांमध्ये जमले पाणी,
धरती होईल त्याची दिवाणी. ढगांमध्ये जमले पाणी, धरती होईल त्याची दिवाणी. रस्त्यावरती गोगलगाय, पावसाच्या दिवसात माहिती ना तुम्हाला, रस्त्यावरती गोगलगाय दबकत दबकत टाकत पाय. पांढरा शुभ्र दातऱ्या ससा, पांढरा शुभ्र दातऱ्या ससा, आजोबा म्हणे घरी बसा. पांढरा शुभ्र दातऱ्या ससा, आजोबा म्हणे घरात बसा. मुंग्या चालल्या रांगत रांगत, बघता ना तुम्ही पावसाच्या दिवसात मुंग्या चालल्या रांगत रांगत. थोडे थांबत थोडे भांडत, थोडे थांबत थोडे भांडत, थोडे पांगत. मुंग्या चालल्या रांगत रांगत, थोडे थांबत थोडे पांगत. आणि झोके घेतो वानर दादा, झोके घेतो वानर दादा, किती म्हणे मी सीधा साधा. झोके घेतो वानर दादा, किती म्हणे मी सीधा साधा. पण पाण्यात भिजवून आपले पाय, पाण्यात भिजवून आपले पाय, घरात बिलकुल यायचं नाही. अशी कोण म्हणते? आई. पाण्यात भिजवून आपले पाय, घरात बिलकुल यायचे नाही. आणि हातामध्ये घेऊन दंडा आजी उभी असते. आणि कसं? पाण्यामध्ये भिजवून पाय, घरात बिलकुल यायचं नाही. आणि उभी दारात घेऊन भला मोठा दंडा. आणि आजी उभी दारात घेऊन भला मोठा दंडा. पण तिला माहीतच नाही आमचा काय आहे फंडा. थोडे हसू थोडे रुसू, हळूच तिच्या कुशीत बसू. आजींच्या कुशीत तुम्ही बसता की नाही आजीबाईची आपल्या? थोडे हसू थोडे रुसू, हळूच तिच्या कुशीत बसू. मग ती घेईल आमचा नकळत पाप्पा, मग ती घेईल आमचा नकळत पाप्पा. आणि म्हणेल हाच नातू दे रे बाप्पा. गणपती बाप्पाला काय म्हणणार ती? थोडे हसू थोडे रुसू आणि तिच्या कुशीत बसू. मग घेईल ती आमचा नकळत पाप्पा. आणि म्हणेल हाच नातू दे रे बाप्पा, हाच नातू दे रे बाप्पा. तर ही अगदी लहान मुलांसाठीची कविता होती. आणि 7व्या वर्गापासूनच्या मुलांसाठी मी एक थोडी वेगळी कविता घेतोय, त्यांना कळण्यासारखी कविता घेतोय, त्यांच्यासाठी की आयुष्यात अनेक संकटे येतात. 10वीचा अभ्यासक्रम आहे, मग पुढे आयुष्य आहे, मग त्याच्यानंतर स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची एक वेगळी धमक आणि कुवत त्या मुलांमध्ये यायची असते. आणि म्हणून अनेक संकटांचा सामना करूनही त्यांना पुढे जायचं आहे आणि त्यांना आपलं अस्तित्व समोर करायचं आहे, त्यांना ते सिद्ध करायचं आहे. म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या भाषेतली कविता की कोणी सोबत नसलं तरी आपण आपलं चालत जावं, कोणी सोबत नसलं तरी आपण आपलं चालत जावं, कोणी ऐकत नसलं तरी आपण आपलं बोलत जावं. कोणी सोबत नसलं तरी आपण आपलं चालत जावं, कोणी ऐकत नसलं तरी आपण आपलं बोलत जावं. म्हणतील लोक वेडे जरी त्याची नको कसली तमा, म्हणतील लोक वेडे जरी त्याची नको कसली तमा. आपलं जगणं आपल्या खाती आपण करत जावं जमा. कधीतरी गवसेलच ना आपल्यालाही आपला सूर, कधीतरी गवसेलच ना आपल्यालाही आपला सूर. कधीतरी जवळ येईलच ना गाव मनाचे गेलेले दूर. कधीतरी सापडेलच ना आपल्यालाही आपली वाट, कधीतरी सापडेलच ना आपल्यालाही आपली वाट. कधीतरी करू आपण पार दुःखाचे भले मोठे घाट, कधीतरी करू पार आपण दुःखाचे भले मोठे घाट. वाटेवरती भेटत जातील आपल्यालाही समजणारे, वाटेवरती भेटत जातील आपल्यालाही समजणारे. कधी ना कधी वाहतीलच ना आपल्या दिशेलाही वारे. वाटेवरती भेटत जातील आपल्यालाही समजणारे, कधी ना कधी वाहतीलच ना आपल्या दिशेलाही वारे. दगडालाही फुटावा पाझर इतकी ताकद हवी मनात, दगडालाही फुटावा पाझर
इतकी ताकद हवी मनात मग जगण्याला येईल किंमत न मोजता येणाऱ्या क्षणात न मोजता येणाऱ्या क्षणात. या 2 कविता तुमच्यासाठी मी सादर केल्या. तुमच्या सर्वांना शुभेच्छा. मनपूर्वक तुम्ही कविता ऐकता आणि वीरभद्र मिरेवार सरांचे तर अगदी मनापासून त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.